नमस्कार, स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। शिंदखेडा नगर पंचायत लोकनियुक्त नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या कलावतीताई माडी झाल्या विजयी। शिंदखेडा नगर पंचायतीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या कलावतीताई सुखलाल माडी विजयी झाल्या। शिंदखेडा मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे आज रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडली। दुपारी 11:30 वाजता निवडणूक निकाल जाहीर करण्यात आले। त्यात लोकनियुक्त नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या कलावतीताई सुखलाल माडी ह्या विजयी झाल्या। विजयानंतर कलावतीताई माडी यांचे सुपुत्र राकेश माडी आणि अजित पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत मोठा जल्लोष साजरा केला। माजी आमदार रामकृष्ण पाटील यांच्या निवासस्थानापर्यंत आणि तेथून राकेश माडी यांच्या संपर्क कार्यालयापर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत राष्ट्रवादीचे प्रवक्ते श्यामकांत सनेर यांचे नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते। शिंदखेडा नगर पंचायतीच्या निवडणूक निकालाची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे। शिंदखेड्यातील मतदारांनी दहशतीला जुगारून लावत लोकशाहीला खंबीर केले आहे अशी प्रतिक्रिया यावेळी नेत्यांनी व्यक्त केली। पालकमंत्री धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल, धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाने, दोंडाईच्याचे सर्व नगरसेवक, शिंदखेडा शहरातून शिंदखेडा तालुक्यातले आणि जिल्ह्यातले सर्व जिल्हा परिषद पंचायत समितीचे इच्छुक आणि धुळे शहरातील जे मनपाचे इच्छुक उमेदवार आहेत अशा सगळ्यांनी या शहराला मतदानाच्या प्रचाराच्या माध्यमातून वेढा घातला। पण ही शिंदखेड्याची जनतेने कोणाला वेडं ठरवलंय आता निश्चित याचा अर्थ हा धुळेकर जनतेला समजलेला आहे। आमच्या या निवडणुकीचा विजय आमचा एकट्याचा नाही, आमच्या पक्षाचा नव्हे तर हा संपूर्ण जिल्ह्यातील जो उद्रेक आहे, जी दहशतीच्या विरोधामध्ये जाऊन जनतेला एक व्यासपीठ हवं होतं आणि ते व्यासपीठ अजितदादांच्या निमित्ताने ह्या जिल्ह्याला मिळालेलं आहे। आता यापुढे आमचा पुढचा मनपावर झेंडा असणार, जिल्हा परिषदेवर असणार आहे। ही सुरुवात झालेली आहे आणि या सुरुवातीचा परिपाक येणाऱ्या 4 वर्षाच्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल।